मित्रांनो, तुमचं शौनक अगरबत्ती चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ॲटो फीडर कसे काम करते हे बघूया आणि प्रॉब्लेम कधी देते का हे आपण बघूया. ही बघा, ही अगरबत्ती मशीन आहे आणि हे मशीनचे ॲटो फीडर आहे. बघा तुम्ही. आपण चालू केले बघा. मित्रांनो, हे रोलिंग आहेत दोन, एक आणि दोन. ही प्लेट आहे इथं आणि हे ब्लेड आहे. ह्या ब्लेडमधून बघा स्टिक सुटते पुढं. दिसते का तुम्हाला? बघा हे बघा. अब मी तुम्हाला चालू करून दाखवतो. कसं काम करते बघा मित्रांनो. अगरबत्ती मशीनला ॲटो फीडर नसेल तर मशीन आपली कोणती काहीच कामाची होत नाही आहे. कारण म्हणजे ॲटोमॅटिक होत नाही. मग आपण इथून सिंगल स्टिक टाकू शकतो. हे मशीनला जोडलं गेलं की मशीन तुमची पूर्णपणे ॲटोमॅटिक झाली. हे नसेल तर मशीन तुमची ॲटोमॅटिक होत नाही. त्यामुळे हे मशीनसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. अगरबत्ती मशीनसाठी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हा नसेल तर म्हणजे आपला खूप टाईम जाईल. सिंगल स्टिक आपण टाकू शकत नाही आणि आपलं प्रोडक्शन खूप कमी होईल आणि खूप असं वेळ लागेल. ॲटो फीडर आपण जोडली ना, ही मशीन ॲटोमॅटिक स्टिक सोडत जाईल पुढे. त्यामुळं ही अशी आहे बघा ॲटो फीडर मशीन. आणि चालू करताना मित्रांनो स्पीड खूप कमी ठेवायचं आहे. मशीनला पहिल्यांदा सेट होऊन द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. हे जे ब्लेड दिसते तुम्हाला, हे ब्लेड सिंगल स्टिक सोडायचं काम करते. आणि ह्या ज्या दोन प्लेट आहेत, मी तुम्हाला स्टिक त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवतो. ह्या ज्या दोन प्लेट दिसत आहे, ह्या दोन्हीच्या मध्ये गॅप पाहिजे. म्हणजे स्टिक आपल्या अशा थोड्याशा लूज बसल्या पाहिजेत, जेणेकरून स्टिक पुढे जायला मदत होते. हे बघा, तुम्हाला गॅप दिसतो मध्ये आहे का? गॅप दिसतो मध्ये तुम्हाला 2 ते 3 mm गॅप ठेवायचा आहे मध्ये, ह्या दोन प्लेटच्या मध्ये. एकदम स्मूथपणे अशी तुमची स्टिक जाऊ शकते पुढे. आता मी तुम्हाला मशीन चालू करून दाखवतो आणि आपले ॲटो फीडर कसे काम करते ते मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये पहा पुढे. मित्रांनो, आपण आता मशीन चालू केलेलं आहे बघा. मशीन चालू आहे, माल टाकलेला आहे. ॲटो फीडर आता कसे काम करते हे मी तुम्हाला दाखवतो. ॲटो कंट्रोल पहिल्यांदा चालू करून घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्यांदा एकदम स्लोमध्ये मशीन चालू करायचे आहे, जेणेकरून परत मशीनला आपल्या स्पीड सापडते. मशीन आपली सेट होऊन जाते.
सिंगल गाडी सोडत आहे बघा. एकदम सिंगल गाडी घेत आहे. सेटिंग आपली खूप छान आहे, त्याच्यामुळे सिंगल गाडी सोडत आहे. हे ब्लेड आहे बघा, ब्लेड. हे ब्लेडमधून सिंगल गाडी सोडत आहे. तुम्ही पाहिलं असेल ऑटो फीडरने कसं काम केलं. आणि ऑटो फीडर कोणताच प्रॉब्लेम देत नाही. मशीन घेतल्यापासून 2 ते 3 वर्ष 5 वर्षसुद्धा मशीनला काही होत नाही. आतमध्ये गेअरबॉक्स असतो आणि एक मोटर असते. मोटर म्हणजे ही छोटी मोटर आहे, तुम्हाला दिसत असेल. ही एक मोटर आणि मोटर विथ गेअरबॉक्स असतो आतमध्ये. तोच फक्त खराब होऊ शकतो, तेही 2 ते 3 वर्षांनी. बाकी मशीनला कोणतीच अडचण येत नाही. आणि मशीन तुमची दिवसभर चालून 6-7 घंटे रोज चालून हे फक्त ब्लेड तुमचं झिजू शकतं. बाकी मशीनला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही ऑटो फीडर मशीन पाहिले असेल, कशी वाटली मला सांगा, नक्की सांगा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पिस्टन कसे काम करते हे पाहूया. चला, धन्यवाद.